नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज पनवेल महानगरपालिकेच्या करावर जी शास्ती माफी केलेली आहे त्या संदर्भात महाविकास आघाडीचा पोलखोल मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि खरं म्हणजे या मोर्चाचं वैशिष्ट्य असते की सर्व पक्ष महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आहेत, शिवाय मनसे देखील या ठिकाणी आज या मोर्चामध्ये सामील झालेला आहे. खूप मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत. सुरुवातीला आपण बबनदादांची प्रतिक्रिया घेऊ. दादा, महानगरपालिकेच्या कराविरोधात आणि त्यावर जी शास्ती माफी केलेली आहे त्या विरोधात आजचा मोर्चा आहे. एकतर आपली भूमिका काय याविषयी मला अगोदर सांगा. हे शासन आम्हाला चुकीच्या गोष्टी सांगून आमची फसवणूक करत आहोत. या मालमत्ता कराविषयी आम्ही सर्व पक्षी गेले महापालिका झाल्यापासून त्यांनी तो ठराव पास केल्यापासून शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेत आंदोलनही केलं आणि आम्हाला खाली आश्वासन देत राहिले. यासाठी आम्ही महापालिकेसमोर निदर्शनं केली. प्रत्येक गावचे लोक 14 दिवस महापालिकेसमोर बायका मुलं घेऊन उभे राहिलो. त्यावेळेला आम्हाला आयुक्तांनी असं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला लवकर मुख्यमंत्र्यांकडे भेट देऊ आणि निर्णय देऊ. तो आज परत दिलेला नाही. आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रालयावर मोर्चा काढला. आमचा मोर्चा पोलीस आयुक्तांनी नेरूरला अडवला गेलं आणि तिथे आम्हाला सांगितलं का तुम्हाला 15-20 लोकांना मंत्रालयात बोलवलंय, याच्यावर निर्णय होईल. आम्ही मंत्रालयात गेलो. त्यावेळचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला आश्वासन दिलं का 15 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा निर्णय करू. काही झालेलं नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न, दिबा पाटील नावाचे विमानतळाची हे फसवणूक करतात. आता तर त्यांनी करच केलं. महापालिकेने रस्त्यावर नवी मुंबई विमानतळ लिहिलं, दिबा पाटलाचं नाव बाजूला ठेवलं गेलंय. राजकारण्यांची शुद्ध फसवणूक शेतकऱ्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांची करतात. नैनाचा विषय आहे. पाऊस असून लोकांना पाणी मिळत नाही. या सगळ्या गोष्टीसाठी सागर हा आम्हाला आंदोलनाचा रस्ता चोखलावा लागलाय. हा आंदोलनात आज काय आम्हाला त्यांनी यशस्वी करून दिलं नाही, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही हवे अडवल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला या विषयाची गंभीर दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी हा मोर्चा आहे. दादा, एकतर म्हणजे शास्ती माफी केली त्याची क्रेडिट शिंदे गटाच्या लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला किंवा भारतीय जनता पार्टीचे घेऊन बसल्या. स्पष्ट फसवणूक आहे ही. 16 पासून टॅक्स लावायचा, 100% लावायचा नाही. 1% कुठे तुम्हाला मान निवडणुका आल्या म्हणून हे भाजपाचं ढोंग आहे. याला काही लोकांनी हे केलेलं नाही म्हणून हा मोर्चा आहे ना. अगदी बरं नाही. भारतीय जनता पार्टी, जसं तुमचा आरोप आहे की कुठेतरी निवडणुका आलेल्या आहेत म्हणूनच त्या पद्धतीने शास्ती माफी करून जनतेला जास्तीत जास्त कर भरण्यासाठी हा प्रलोभन होता असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचं देखील तसंच आहे ना की आता निवडणुका आलेल्या आहेत म्हणून त्यांना ती क्रेडिट घेऊन नाही द्यायची तुम्हाला? नाही, आपला गैरसमज होतोय राजे. मी आपल्याला सांगू शकतो की ज्यापासून महानगरपालिकेने हा टॅक्स लावला, शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, वारंवार लढे देते. तो लढा आजपर्यंत थांबला नाही. पण निवडणूक जवळ आली हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमदारांनी केलं. ज्या पद्धतीने त्यांनी एक दिवसीय पिक्चर महानगरपालिकेत सादर केला आणि तो आयुक्तांची शास्ती माफी लोकांपर्यंत दाखवली. आम्हाला त्या दिवशीच कळालं का इलेक्शन जवळ आलेले आहेत. कारण आमदारांना 8-9 वर्ष जाग आली नाही, परंतु त्या दिवशी जाग आली की शास्ती माफी आज होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारण हे सत्ताधारी करतायत. आमचा लढा हा प्रामाणिक पहिल्यापासूनच आहे. जर या आमदारांना आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना कलंबोलीच्या स्टील मार्केटवाल्यांचा जवळजवळ 300 ते 400 कोटी रुपये एलबीटी माफ करता येतो, महानगरपालिकेचा कर माफ करता येतो, मग गोरगरीब जनतेचे इथल्या पनवेलकरांचा एक 60 ते 70 कोटी रुपयाचा जो प्रलंबित प्रश्न जो टॅक्सच्या माध्यमातून वसुली करतायत तो माफ करता येत नाही का? मग या सत्ताधाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टदार, मोठे मोठे उद्योजक आणि इथले ठेकेदार महत्वाचे आहेत का? गोरगरीब जनता महत्वाची नाहीये का? हा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे. आम्ही राजकारण करत नाही. शिवसेना महाविकास आघाडी गेले 8-9 वर्ष महानगरपालिका झाल्यापासून फक्त लोकांच्या प्रश्नांसाठी लढते आणि आजही तोच लढा आम्ही तीव्र केलेला आहे. आणि येत्या काळात जर महानगरपालिकेने हा ठराव लोकांच्या महानगरपालिका टॅक्स जो आहे तो कमी करून जर घेतला नाही तर याच्यापेक्षाही मोठं धरण प्रसंगी महानगरपालिका बंद पाडण्याचं काम आम्ही पूर्ण महाविकास आघाडी शिवसेना पक्ष करणार आहे.
पण या वेळेला मनसे देखील तुमच्या सोबत आहे, खरं म्हणजे त्यांच्याकडे जायचं आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं, ही कुठेतरी राज ठाकरे साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, हे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची नांदी असं म्हणता येईल का? निश्चित साहेबांनी ओपन स्टेजवर सांगितलेलं आहे की आम्ही एकत्र आलेलो आहोत, आम्ही भाऊ म्हणून पुढेही एकत्र राहणार आणि मराठी माणसासाठी, गोरगरीब जनतेसाठी ठाकरे कुटुंब हे वर्षानुवर्षे या महाराष्ट्रात लढतायत. फक्त लोकांच्या हितासाठी लढतायत, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढतायत. आणि पनवेलकर हे सुद्धा मराठीच आहेत आणि त्यांच्यावर जो कर लादलेला आहे इतक्या सत्ताधिकाऱ्यांनी, तो माफ करण्यासाठीही शिवसेना आणि मनसे तसंच महाविकास आघाडी एकत्र एक दिलाने लढतायत. आणि हा लढा पुढच्या काळात तीव्र होऊन महाराष्ट्रावर पुन्हा एकदा ठाकरे सरकार येईल हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. एकीकडे मनसे लोकसभेला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सोबत होती, विधानसभेला विरोधात लढत होती आणि आता परत तुमच्या सोबत आहे. मनसेची गोची होते असं नाही वाटतं? बिलकुल नाही. जे जुनं राजकारण झालं ते तुम्हीही बघितले, आम्हीही बघितले, परंतु जिथून सुरुवात होते तीच खरी सुरुवात असे असं आम्ही पकडतोय. आज ज्या पद्धतीने ठाकरे साहेब दोन्ही एकत्र आले, आमच्यासाठी ती विजयाची नांदी आहे आणि हा विजय येत्या काळात आपल्याला या महाराष्ट्रात बघायला मिळेल एवढी आम्हाला अपेक्षा आहे. तर भर पावसात हे खरं म्हणजे आंदोलन चालू आहे आणि कशा रीतीने लोकांचा उत्साह आहे या आंदोलनासाठी हे देखील आपल्याला पाहता येईल. आपण अजून एखादी प्रतिक्रिया घ्यायची, परंतु पावसाने मात्र कहरच केलेला आहे की इथे आंदोलन सुरू असताना जोरात पाऊस आहे आणि तरी देखील आंदोलक मात्र किंवा मोर्चेकरी मात्र या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. या एक छत्री घ्या, जरा कुठं चालत चालत जाऊया. या 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 बरं, खरं म्हणजे नगरसेवक अरविंद म्हात्रे साहेब, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे साहेब आपल्या सोबत आहेत. तर त्यांना विचारणं जास्त मला वाटतं म्हणजे स्पष्टीकरणात्मक होऊ शकेल. तर एकतर जो ठराव झाला होता, ठराव आपण थोडं पुढे जाऊया. थोडा पाऊस आहे, थोडा पाऊस आहे. एक मिनिट. म्हात्रे साहेब म्हणजे तुम्हाला मी काय विचारणार आहे की तुम्ही स्वतः माजी नगरसेवक सभागृहात तुम्ही राहिलेला आहात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची सर्वाधिक कल्पना तुम्हाला असेल. ज्यावेळी सभागृहामध्ये कराचा ठराव झाला त्यावेळी विरोधक म्हणून तुमची काय भूमिका होती? अनेक तुमचे नगरसेवक जे आहेत ना ते त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी कुठलीही पद्धतीने बाजूने किंवा विरोधात नव्हती, मत मानलं नव्हतं, अशा पद्धतीने होतं. मग ती एक प्रकारे तुमची देखील मुखसंमती होती असंही म्हणता येईल ना? तुम्ही जो प्रश्न विचारला, ज्यावेळी सभागृहामध्ये ठरावाच्या वेळी मी स्वतः अरविंद पुंडलिक म्हात्रे नगरसेवक होतो आणि मी त्या प्रोसिडिंगमध्ये मी विरोध केलेला एकमेव नगरसेवक आहे. बाकी नगरसेवकांनी विरोध केला होता का? आणि त्यावेळी सर्व नगरसेवकांनी बोलायला फक्त 5-6 नगरसेवकच बोलत होता. सगळं सभागृहामधले 25 नगरसेवक बोलत नसतात. जे विरोधी पक्षनेता तो किंवा ज्यांना शेतकरी कामगार पक्ष किंवा आघाडीने जे लोकप्रतिनिधी निवडले ते लोक, माझ्या प्रोसिडिंग मध्ये बघा अरविंद पुंडलिक म्हात्रेंनी कराबद्दल विरोध केलेला मी त्यांना समजून सांगितलं. त्यावेळी बोललो होतो मी का महाचूक एवढी मोठी केली का 250 कोटी रुपये एलबीडीचे पनवेल महानगरपालिकेने एलबीडीचे माफ केलेले आहेत. हे जर सामान्य माणसाचं माफ केले असतं आज तुम्हाला दुवा दिले असते. आता तर तुमच्याकडे काय कुठली अशी ठोस यंत्रणा आहे किंवा योजना आहे की आता तुम्ही संपूर्ण कर माफी करू शकणार किंवा शास्ती माफी करू शकणार? भविष्यात जेव्हा महानगरपालिकेमध्ये निवडणुका होतील तेव्हा अर्थातच ज्याची कुणाची सत्ता येईल त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असणार आहे तर म्हणजे कर प्रणाली, शास्ती माफी. तर शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडी त्यांच्याकडे कुठली अशी योजना आहे की ज्यामध्ये ते सांगू शकेल की नाही आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने सूट देऊ, आम्ही तुम्हाला ही संपूर्ण माफी देऊ? जसं तुम्ही नेहमी दाखला देता की नवी मुंबई महानगरपालिकेचा आज देखील 20 वर्षांपासून किंवा 25 वर्षांपासून ज्याप्रमाणे ग्रामीण भागाला जो कर होता तोच असणार आहे. मग आता तुम्ही सत्तेवर आले काय त्यांनी आश्वासन दिलं होतं, तुम्ही आता आश्वासन देऊन 100% आम्ही तुम्हाला आज या धर्तीवर सांगतो, सगळ्या साक्षीने सांगतो, कॅमेऱ्याजवळ सांगतो, 100% आम्ही 50% टॅक्स कमी करणार. त्याला कारण पण सांगतो. 140चा 1 महाराष्ट्र अधिनियम महानगरपालिका याच्यामध्ये तरतूद आहे का तुम्ही कोणत्या बोलून टॅक्स कमी करू शकता. त्याच्यामध्ये 140चा 1 याच्यामध्ये असं तरतूद आहे तर राज्य शासन किंवा एखादी योजना पास केलेली असेल त्या योजनेप्रमाणे आपण कमी करू शकतो. आज आपण महिलांना
देतो, काय लाडकी बहीण योजना देतोय, त्याचप्रमाणे महिलांना जर 25% योजनेने दिलं तर कप केलं. कारण कसं होतं, बेसिक जर पाहिलं आपण तर 20 रुपये हा महानगरपालिकेचा आहे, त्याच्यानंतर 12 टॅक्स लावलेले आहेत. त्या 12 टॅक्स मुळे आपला जातो 38 रुपये चौरस मीटरवर टॅक्स. या 38 रुपयामुळे आज आमचे उद्देश एकच होतं, तुम्हाला 20 रुपयाप्रमाणेच टेबल ठेवायला पाहिजे होतं. ते न ठेवता तुम्ही 38 रुपयावर ठेवलं आणि त्याच्या 38 रुपयाची शास्ती लावली. ते तुम्ही सांगता शास्ती लावली का? जे शास्ती लावली शास्ती कोण आमची अनधिकृत बांधकाम नाहीये. शास्ती ही समजा एखादा वाढीव बांधकाम केला, एखादी गॅलरी वाढवली तरच त्याला शास्ती लावली जातोय आणि त्याच्या 12.5% प्रमाणे त्याच्यावर दंडात्मक रक्कम लावली जातोय, त्याचा व्याज लावला जातोय. अशा पद्धतीने शास्ती केली जातोय. परंतु आज सर सकट जेवढे लाभधारक आहेत सर्वांच्या ह्याच्यावर काही शास्ती लावलेले आहेत. हे फार मोठा महानगरपालिकेने केलेला जनतेवर केलेला अन्याय. अतुलजींकडे मी तुमच्याकडे दादांकडे जाणार आहे, कारण दादांची टीका झहरी असते आणि ती नंतर ऐकू आपण. या अतुलजी या. बरं, तुम्ही एकतर म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टीचे अभ्यासक आहात. ज्यावेळी अशा पद्धतीने माफीची घोषणा केली जाते, मग कर माफी असो किंवा शास्ती माफी असो, तर अर्थातच महानगरपालिकेवर त्याचा भुर्दंड येणारे अनेक विकास कामं थांबली जातील असं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं. तर तुम्हाला काय वाटतं, अशी सगळी शास्ती माफी करून इतर पर्यायी योजना पाहिजे की बाबा त्याच्यानं तुमचा कर गोळा होईल आणि त्याच्यानंतर तुमचा बोजा येणार नाही, मग अशा कुठल्या योजना असणार पाहिजेत? किंवा ही शास्ती माफीची योजना तुमच्या शब्दात का संपूर्ण चुकीची आहे, किंवा कर जे आहे ते जास्त आहे असं तुम्ही अभ्यासांती कसं काय बोलू शकाल? नाही, काय होतंय की आपण पाहतो पनवेल महानगरपालिका जेव्हापासून बनली आहे तेव्हापासून ज्या प्रकारचा कर लादण्यात आलेला आहे, या कराच्या अंती जर आपल्याला अपेक्षित आहे की आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या एका ठिकाणी जिथे आंतरराष्ट्रीय शहर वसलं पाहिजे, अशा प्रकारची जेव्हा अपेक्षा करतो तेव्हा त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्या प्रकारच्या अर्बन सर्व्हिसेस आणि सर्व प्रकारच्या अम्युनिटीज आपल्याला अपेक्षित आहेत. पण गेल्या तुम्ही जर काही वर्षांचा इतिहास पाहिला तर पनवेल महानगरपालिका बनल्यापासून आजवर त्याच्या कुठल्याही अम्युनिटीज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं नाही. आपण दरवेळेला पावसाळ्यामध्ये खड्डे झालेले रस्ते बघतो, इन्फ्रास्ट्रक्चरची अवस्था वाईट आहे. आज इथे बऱ्याचशा बिल्डिंग ज्या जुन्या पनवेल मधल्या आहेत, ह्या जुन्या पनवेल मधल्या बिल्डिंग या रिडेव्हलपमेंटला होत असताना देखील आज आपण पाहतो की रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं नाहीये. तर जेव्हा कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती काय विचारतो की मला एवढा टॅक्स भरावा लागतो, मी कशासाठी भरतोय, तर मला त्या प्रकारच्या सुविधा मिळतात की तर मिळत नाहीयेत. आज आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला हा टॅक्स अति जास्त असल्याचं आपल्याला आढळतं. त्याला तुम्ही मुंबईसोबत, नवी मुंबईसोबत कम्पेअर करा तो तुम्हाला अति जास्त वाटतो. त्याचबरोबर जर तुम्ही पनवेलचा पर कॅपिटा पाहिलात सर्वसामान्य नागरिकांचा, त्या पर कॅपिटाच्या तुलनेमध्ये आपण जो टॅक्स भरतो याचं प्रमाण सिंगापूरपेक्षा पण जास्त आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला अशा प्रकारचा कर भरावा लागत असेल आणि या कराच्या अंती इथले जे कोणी राज्य करते ते फक्त कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करून या कराचा दुर्वापर करणार आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या नागरिकांना जर सेवा देणार नाहीयेत तर नक्कीच लोकांचा विरोध जो आहे तो अपेक्षित आहे. आणि त्यामुळेच आपण सातत्याने म्हणतोय की ह्या करामध्ये माफी द्यायलाच हवी, कारण त्या प्रकारच्या कुठल्याही सर्व्हिसेस तुम्ही दिलेल्या नाहीयेत. येत्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की हे शहर एक आंतरराष्ट्रीय शहर बनलंच पाहिजे. त्यासाठी त्या प्रकारची विजन पाहिजे. फक्त कराचे पैसे चोरणे ही विजन ठेवून तुमच्यानी होणार नाहीये ही गोष्ट. आणि त्या पद्धतीचं काम आपण पुढच्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिकेमध्ये सत्तांतर होईल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणे. काँग्रेसचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुदामदादा पाटील साहेब आपल्यासोबत. दादा ना, मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाने पोलखोल म्हणजे पुरावे दिले पाहिजेत, बरोबर ना? तर म्हणजे मी बऱ्याच वर्ष अगदी दिवसापासून बोलतोय की जर सत्ताधारी तत्कालीन भारतीय जनता पार्टीने जर संपूर्ण 5 वर्षासाठी कर माफी करायचं जर ठरवलं होतं तर तसे कागदपत्र कुणीतरी दाखवायला पाहिजे होते. आजपर्यंत कोणी दाखवले नाही, वस्तुस्थिती आहे. येत्या काळात ते दाखवतीलच असं म्हणून आपण. आणि किंवा यांनी तसा म्हणजे यांचा जर ठोस मुद्दा असेल की बाबा ही खरोखरच आहे ना, कर प्रणाली जी आहे ती चुकीची आहे. म्हणजे नवी मुंबईची एखाद्या सेम घराची किती आहे, ते नवी मुंबई समजा एखाद्या पकडा आपण की 500 स्क्वेअर फुटाचं ते घर आहे, त्याची बांधकाम त्याच काळात झालेलं आहे. तशाच पद्धतीचं जर बांधकाम पनवेलमधील एखाद्या इमारतीचं झालेलं असेल, तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर आहे, तर त्याच्या कराची रचना कशी आहे या सगळ्या गोष्टी तुलनात्मक दृष्टीने दाखवल्या पाहिजेत. आणि अजून ते दाखवलं नाही असं मला वाटतं, भविष्यात दाखवावी. सुदामदादा, तुम्हाला काय वाटतं की ही पोलखोल जी तुम्ही करता, तुमच्याकडे कुठले असे ठोस पुरावे आहेत की ही चुकीचं आहे असं म्हणू शकाल तुम्ही? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून जनतेला एक संदेश द्यायचा आहे की काल जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये अनावधानाने मला वाटतं आपल्याला आमंत्रण मिळालं. मी अगोदर 2 दिवस अगोदर आहे ना पांडुरंग पाटील साहेबांची ती
कव्हर केली होती की मोर्चा म्हणून. म्हणून त्याच्यामुळे मी तुम्हाला शपथ घेतलं तुम्हाला सांगतो, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बेलापूरमध्ये जो त्यांना 4,500 रुपये त्यांच्या घराचा दर आहे ना, आपल्याकडे 6,700. म्हणजे बेलापूर नवी मुंबई आपल्या 30 वर्ष जुनी आहे आणि आपलं नवीन बाळ आहे आणि आपला ड दर्जा आहे आणि ती अ दर्जाची आहे. बरोबर. तर ज्या वेळेला तुमच्या घराची व्हॅल्यू आज त्यांच्याकडे किमान आपल्यापेक्षा 3 ते 4 पट घरांचे दर आहेत, बरोबर. परंतु आपल्यापेक्षा बेलापूरला दर हा नक्कीच आपल्यापेक्षा जास्त आहे. हवं असल्यास ही बाईट झाल्यानंतर तुम्हाला तो कागद आणि तो दर पण दाखवतो. आम्ही विरोधाला विरोध म्हणून विरोध करत नाही, तर वास्तवात जे चुकीचं आहे, कारण ह्या सगळ्या नगरसेवकांना यांना मुंबई महापालिका अधिनियमच यांना माहित नाही, यांच्या अधिकाऱ्यांना माहित नाही, यांना यांचा आकार सांगतो आणि त्याची अंमलबजावणी होते. यही महानगरपालिका फक्त रस्त्यावर रस्ता आणि नाला खोदून नाला का, तर त्याच्यातून ठेकेदारांना तिथं अपॉइंट केलं जाते, त्यांना वाजवी दराने टेंडर दिले जातात आणि त्याच्यामधून चांगल्या पद्धतीनं मलिदा अशी जनतेमध्ये चर्चा. त्याच्यामुळं याच्या पलीकडे महापालिकेचं मुख्यालय असेल, महापौर निवास असेल, याच्या पलीकडे ना कुठल्या शाळा महानगरपालिकेने जिल्हा परिषदेच्या घेतल्या त्या कुठं दुरुस्त केल्या, ना कुठलं नवीन हॉस्पिटल असं घेऊन स्वतःच का, किंवा जी पाण्याची समस्या रोज दैनंदिन जीवनामध्ये, ना स्वतःच्या धरणासाठी कुठे यांनी प्रयत्न केलं. जसं नव्या मुंबईचं स्वतःचं धरण आहे पाण्याचं, त्यांना कधी भविष्यात त्रास होणार नाही. नवी मुंबईने मी सुद्धा 20 वर्षामध्ये दरामध्ये वाढ केली नाही, परंतु इथे सगळे यांच्या विरोधात कोणी बोलणारे नसल्यामुळे यांना तो आत्मविश्वास आलाय आणि यांच्या मनाप्रमाणे ते दर लावलेले आहेत. आता निवडणुका आल्यात म्हणून शास्तीचं गाजर दिलंय. शास्ती म्हणजे दंड आणि व्याज आहे, मूळ कराच्या दरामध्ये याही कुठलाही फेरबदल केलेला नाही. म्हणून आपलं चॅनल जास्ती लोक बघतात, तर असे जसे प्रश्न आम्हाला विचारलेत तसे त्यांना विचारा. तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही 5 वर्षाची सूट दिली होती असं विरोधकांचा आरोप आहे. ते जर बोलले नाही तर तो कागदही तुम्हाला दाखवू, हे आपल्या माध्यमातून सांगतो. म्हणजे तुम्ही तो लपून ठेवलेला आहे का आता? त्यांना फक्त विचारा त्यांनी दिलं की नाही. त्यांनी जाहीरनाम्यात वचननाम्यात ती गोष्ट केली होती की नाही हे त्यांच्या तोंडूनच ऐका. बरं ठीक आहे. पण मी आहे ना अजून परत एकदा म्हणजे दादांकडे जाईल. काय माहितीये का, एकतर आता तुमचं असं म्हणणं की ही सगळी शास्ती माफ केलेली आहे. महानगरपालिकेचा निर्णय तुम्हाला वाटतो की कुठेतरी भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे गटात ते एकत्र म्हणून मी त्यांचं नाव तसं घेईल की ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली युक्ती आहे की संपूर्ण प्रशासकीय निर्णय, म्हणजे महानगरपालिकेने स्वतंत्ररित्या शास्ती माफी करायचा निर्णय घेतला असं म्हणता येईल की हे जसं म्हणतात की बाबा आम्ही करायला लावली म्हणून त्यांनी केली. काय म्हणता येईल तुम्हाला? विशेष म्हणजे हे सर्व राईट्स आयुक्तांना आहेत आणि आयुक्तांनी ते शास्तीचा कर कमी केलेला आहे. पण मी तुमच्या चॅनलवर सांगतो का आपण कर कसं कमी करू शकतो. क्रेडिट तुम्ही त्यांना, तुमचं काय म्हणणं आहे की ही संपूर्ण अधिकार आयुक्तांना असतात, त्यांनी एकतर आता महानगरपालिका म्हणजे नगरसेवक तुमची पदं अस्तित्वात नव्हती, पण त्यांनी स्वतंत्ररित्या घेतली, यांनी दबाव टाकला म्हणून घेतली. मग जबाबदारी कोणाची? महानगरपालिकेने शास्ती माफी केली असेल तर त्यांच्याच विरोधात असलं पाहिजे तुमची भूमिका, ती भारतीय जनता पार्टीच्या किंवा इतर गटाच्या विरोधात नसली पाहिजे. किंवा त्यांनीच जर हा निर्णय लादायला लावला असेल तर संपूर्ण त्यांचं काम आहे. म्हणजे तुम्ही कोणाला दोषी करणार? महत्वाचं म्हणजे आयुक्तांनी शास्ती कमी केली. तुम्ही प्रश्न दुसरा विचारला, क्रेडिट कोणाला नाही देणार. भारतीय जनता पक्षाची सत्ता होती नाही, आता नव्हती ना. आता वरती राज्यात त्यांचं सगळं आहे, परंतु इथे महानगरपालिकेने तो निर्णय घेतला आहे. एकदा ठराव 2019ला जो घडलेला आहे, त्या 2019ला जो ठराव झाला त्या ठरावची पुनर्रचना सर्व केलं. तो ठराव रद्द करण्याचा अधिकार कोणालाच नाही, राईट्सच नाही. त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या चॅनलवर सांगतो, नेहमीप्रमाणे सांगतो, एखादी योजना प्रत्येक योजनेचा मी तुम्हाला कसं कमी करायचं तुम्हाला सांगतो, मी अभ्यास केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला भलं ते कोणी करणार, क्रेडिट सत्ताधाऱ्यांनी घेऊ देत, परंतु माझा अभ्यास आहे म्हणून मी सांगतो तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. जे सर्वसाधारण कर हा जो 20 रुपये लावलेला आहे, ही तशी महिलांना ज्या आज महिला सबलीकरण झाली पाहिजे म्हणून महिलांना तुम्ही 10% या 15% कमी करा. जे अपंग आहेत त्यांना 5% कमी करा आणि तुम्ही ऑनलाईन प्रमाणे केलं त्याचा तुम्ही नेहमीप्रमाणे 2% देतातच. तसेच 300 चौरस मीटरचा मागासवर्गीयांचं जे घर आहेत याला 300 स्क्वेअर फूटच्या घरांना दुबळा घरांना टॅक्स लावला जात नाही. त्या टॅक्सच्या पावत्या सुद्धा महानगरपालिकेने ठराव मध्ये आहेत. 2019चा जो ठराव झाला त्या ठराव मध्ये सुद्धा आहेत. या अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर 100% मी तुम्हाला सांगतो का 100% तुम्हाला सांगतो का आपला कर जो आहे तो माफ कमी प्रमाणात होईल. तर अशा रीतीनं
म्हणजे दादांनी त्यांची कारण सभागृहात ते काम करायचे आणि सभागृहात ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना विचारणं अधिक योग्य असतं म्हणून मी म्हणून वारंवार मी म्हणतो सभागृहामध्ये मी स्वतः साक्षीदार आहेत, आमचं स्वतःचं प्रोसिडिंग आहेत, त्याच्यात माझ्या गुन्हा दाखल करा. हे तुम्हाला सांगतो की अरविंद म्हात्रेंनी कसा विरोध केला होता महानगरपालिकेमध्ये आणि विशेष असं नाही बजेटच्या पहिल्या मिटिंगला सुद्धा कसा विरोध केला होता, सेकंड व्हिजिटला कसा विरोध केला, त्यासाठी स्वतः मी महानगरपालिकेतर्फे नव्हे स्वतः वैयक्तिक एलबीडी माफ केला म्हणून हायकोर्टामध्ये महानगरपालिकेवर गुन्हा दाखल केला. धन्यवाद. पुढे जातो. तर अशा रीतीनं महानगरपालिकेच्या टॅक्स विरोधात म्हणूया, मालमत्ता कराविरोधात म्हणूया किंवा शास्ती विरोधात हा मोर्चा आयोजित केलेला आहे. पोलखोल मोर्चा अशा रीतीनं ते बोलत आहेत आणि या सगळ्या बाबी आपण आपल्या इथल्या प्रेक्षकांना दाखवल्या की कशा रीतीने भावना किंवा त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. येणार फोटो मावळमधून ज्यांनी लोकसभा लढवली ते वाघेरे साहेब देखील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. खरं म्हणजे ज्यावेळी लोकसभा लढवणारे एखादा उमेदवार या मोर्चासाठी येतो निश्चितच त्याचं एक वेगळं महत्व म्हणूया आपण. आजच्या या मोर्चामध्ये तुम्ही सामील होण्याचं नक्की कारण काय? याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळी लोकसभेचे इलेक्शन होतं त्या अगोदर सुद्धा या बाबतीतलं आश्वासन महापालिकेने किंवा त्यावेळेचे सत्ताकारांनी दिलं होतं की बाबा ह्या कर रद्द करण्यात येईल, परंतु अद्यापही झाला नाही. त्या बाबतीमध्ये आज हा जो मोर्चा काढण्यात आलाय त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. खरं साहेब जिल्हाध्यक्ष म्हणून आज अगदी थोडक्यात जर भावना व्यक्त करायची झाली तुमची भावना काय होती? आमची भावना अशी आहे की जो मालमत्ता कर आणि त्याच्यावर लावलेला इंटरेस्ट हा महापालिकेने चुकीचा लावलेला आहे आणि लोकांना आज घराचा मेजरमेंट न घेताना सर्राट जो कर लावलेला आहे त्याच्या विरोधात आमचा हा जन आक्रोश मोर्चा आहे. आणि हा जन आक्रोश मोर्चा आम्ही महापालिकेला रद्द केल्याशिवाय ठेवणार नाही, कारण हा आमच्या जनतेला महत्वाचा. तर पाटील साहेब म्हणजे माझे आमदार बलराम पाटील साहेब देखील या ठिकाणी आहेत. पाटील साहेबांकडनं देखील आपण याविषयी जाणून घेणार आहोत. तर म्हणजे खूपशी चर्चा केली आहे. लाईव्ह चालू आहे. तर या आजच्या मोर्चामध्ये तुम्ही पाहाल की महाविकास आघाडीचे पक्ष असून आज मनसे देखील यामध्ये सामील झालेला आहे. आजचा मोर्चा आपण पाहिलेला आहे. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा मला वाटतं आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर जरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुद्दे असतील तरी विरोधकांचा हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं की योग्य रीतीने लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे पाहून आज जे मोर्चामध्ये सामील झालेले लोक आहेत ती संख्या पाहताय, तुम्हाला वाटतं का लोकांमध्ये रोष आहे या बाबतीत? हा जो मोर्चा आपण आयोजित केलेला आहे हा निवडणुकीशी कुठल्याही प्रकारचा अन्वयार्थ संबंध न जोडता काढलेला आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणचे आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, रामदास शेवाळे आदी मंडळी शास्ती माफीच्या नावाखाली पनवेलकरांना जबरदस्तीनं कर भरण्यासाठी या ठिकाणी भुलभुलैया करतायत, गुमराह करतायत. त्याच्यातून लोकांना सावध करून या कराच्या बाबतीत लोकांच्या भावना काय आहेत हे प्रदर्शित करण्यासाठी हा मोर्चा महाविकास आघाडी, मनसे, सर्व सामाजिक संघटना ज्या गेले 4-4.5 वर्ष आमच्या सोबत ह्या विषयावर काम करतायत या साऱ्यांनी मिळून काढलेला आहे. याच्यात बसप, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन चळवळीतले विवेक गट, वंचित बहुजन आघाडी हे सारं हे बहुधा सगळेच पक्ष समाविष्ट आहेत. आणि त्यामुळे हा मोर्चा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पनवेलकरांना जे फसवलं जाते, नागवलं जातंय त्या विरोधातला हा मोर्चा आहे.
आणि पनवेलकरांना या मालमत्ता करापासून दिलासा मिळवून द्यावा हाच या मोर्चाचा उद्देश आहे. अरे या मोर्चाचा जो समारोप होणार आहे तो कशा रीती होणार आहे? मोर्चाचा समारोप या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या द्वारावर होणार आहे. ज्या पद्धतीनं कारण नसताना या ठिकाणी लोकांना आभार मानायला लावतायत. चौकात बसूया आदर्शच्या पुढच्या आदर्शच्या चौकात बसूया ना. आपण या ठिकाणी जे करतोय ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं थकबाकी झालेला हा कर वसूल करायचा प्रयत्न ही मंडळी करतायत. त्याच्या विरोधातला हा परिपाक आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी प्लेन जनतेचा प्रॉपर्टी टॅक्सला या ठिकाणी काहीतरी रिलीफ मिळवून द्यावा या उद्देशानं केलेला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अर्थातच तुम्हाला देखील आश्वासन द्यायचं आहे की बाबा जसं त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ही कर माफी करू, तर तुमची कुठली तरी त्यांना योजना असली पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने माफी? आता त्यांना तो अधिकार राहिलेला नाहीये. 2017च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही मंडळींनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापनं हे आश्वासन दिलं होतं. तेच आश्वासन भारतीय जनता पक्षानं दिलेलं होतं. आम्ही मंडळी त्या विषयावर आजही ठाम आहोत. सामाजिक संघटनांच्या सोबतीनं आम्ही हे काम करतोय. पण दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी आपण बघितलं की ज्या पद्धतीनं भाजपवाल्यांनी जनरल बॉडीमध्ये ठराव घेऊन हा कर लावला त्यानंतर त्यांची भूमिका 100% बदललेली आहे आणि ते कर 100% वसूल करायचा आणि त्या पद्धतीनं कुठंतरी थकबाकी झालेली ही रक्कम वसूल करायची म्हणून जनतेची दिशाभूल करतायत. जे करमाफीचं आश्वासन शेकाप आणि आमचं होतं तेच आश्वासन भाजपचं होतं. भाजप मात्र कर वसुलीसाठी आमदार सांगतायत की त्याच्यानंतर जो कोणी ह्याला विरोध करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा, आंदोलन करतील त्यांना अटक करा. त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं अबावटन केल्यानंतर पुन्हा जर ते करमाफीचा दिलासा सांगणार असतील तर ती शुद्ध फसवणूक आहे. तर बघा की या ठिकाणी मोर्चेकरी आक्रमक झालेले आहेत का खाली बसलेले मला माहित नाही, त्यांना विचारूया आपण. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये साली 30 घरपट्टी आधी पनवेलमध्ये साला सोन्याच्या खाण्या उगवल्यात. प्रत्येक वेळी बघावतो या कर त्या कर त्या चौथा मोर्चा हा प्रत्येक वेळी का मोर्चाच करायचा का आपण? शेवटचा क्षण आहे, शेवटचा क्षण असाच होणार. बरं झालं विचारलं, सांगा. एक मिनिट. आहे किंवा सत्ताधारी पक्षाच्या तुम्ही त्यांच्यावर आरोप घेता त्यांचं कर खूप जास्त आहे असं तुमचं म्हणणं आहे. कायदेशीर असे कुठले पुरावे की ज्याने तुम्ही स्पष्ट करू शकाल? काल मी माझ्या बाईट मध्येही दाखवलं होतं. ठाणे महानगरपालिकेचा दिवा गाव आहे तिथली एक घरपट्टी दाखवली होती. त्याच्यामध्ये 368 रुपये घरपट्टी होती. परत नवी मुंबईची दाखवली मी, बेलापूरची घरपट्टी तुम्हाला आता मी शो करतो. अंदाजे नाही मी अंदाजे नाही सांगत, मी वकील आहे, अंदाजे सांगणार नाही मी, कागदपत्री दाखवणार. मीडिया समोरही दाखवलेलं आहे मी. आणि 368 रुपये तिथे कुठे? बेलापूरला. मुंबई पनवेलमध्ये असं काय झालंय? ड प्रवर्गातली महानगरपालिका आणि इथला मालमत्ता कर किती लाखो रुपयामध्ये आणि शास्ती माफ केली. आम्ही मागच्या वेळेला 10,000 लोकांचं आंदोलन काढलं होता. 10,000 याला लेटर गेलं का शास्ती माफ करा म्हणून दाखवा यावी. जर आम्ही 10,000 लोकांचा रस्त्यावर उतरतोय ना आमच्या मागणीला ठेंगा दाखवला जातोय तर हे काय समजायचं? एवढी मुजोरी रावणाची सुद्धा लंका टिकलेली नाही, लक्षात ठेवा. गुरु आहे ना, एक दिवस कमी होईल. सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. ज्या नगरसेवकांनी सला मालमत्ता करता ठराव पास केला त्यांना अद्दल घडवायचे आपल्याला. विकास आघाडीचा प्रत्येक वेळेला मी पनवेल तालुका प्रकल्प समितीचा अध्यक्ष ऍडव्होकेट विजय गर्गे. मी वारंवार
आमदार साहेब असून देत किंवा नगरसेवक असून दे, आयुक्त असून दे, यांना लेटर दिलेले आहेत आणि आमची पहिलीच मागणी होती. मी ग्रामीण भागापुरता बोलतोय, शहरी भागात दुहेरी मालमत्ता करलोय. ग्रामीण भागामध्ये पहिली आमची मागणी होती, पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर कमी करा, रद्द करा आणि 6व्या वर्षापासून जो ग्रामपंचायत कर जसं ठाणे आणि मुंबईमध्ये आहे, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आहे, तसंच आमचा लागू करा. तिकडं 500 चौरस फूट घरांना माफी मालमत्ता करामधून, कुठे? मुंबईमध्ये. इकडे ना करता येत, नवी मुंबई इकडे ना करता येत का आपल्याला? म्हणजे तुम्ही का फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यापुरताच मर्यादित राहिलात का? म्हणजे आमची घरात उठतील तेव्हा तुमच्या मस्ती चालतील असा संबंध इथं आलेला आहे पूर्ण. प्रत्यक्ष सांगतो, हे जे नगरसेवकांनी जे केलं ना, त्यांना अद्दल घडवायची आपल्याला लक्षात ठेवायची. अन्याय केला हा जनतेवर. आज आईना का बाईने घेतल्याशिवाय आईनं सांगितलं मी, शिमग्याचा सोंगच होणार इथं जो होईल तो बघू आम्ही. केशी कारच्या त्या करा, टाका बिंदास, लाठीचार्ज का बिंदास, काही करू दे, हल्लार ना जाग्यावरून आता. कारण प्रत्येक वेळी लोकांमध्ये जाऊन मला ते वकील आहे असं खोटा नाही सांगता येणार म्हणा. आजच्या तुमच्या मागणी कशी प्रोसेस कशी असणार कायदेशीर की तुम्हाला आजच्या माफ करता येईल? आम्हाला तिकडनं आता मागे मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक झाली होती माझी, यांच्यासोबत पण झाली होती. हे बघा तुम्हाला पाहिजेत ना पुरावे. म्हणणं की बाबा आजच माफ केलं पाहिजे, त्याला कुठलं कायदेशीर प्रोसेस? मी काय सांगितलं, आम्ही एक याद देतो विषय, जर आमचा याच्यामध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांनी लिहून द्यावं आम्ही एवढ्या दिवसात करतो म्हणून. आम्ही कुठे नाही बोललो. आश्वासनावर मोर्चा मागवणार नाही आज, आश्वासन नाही अजिबात. अधिकाऱ्यांच्या तुमच्या मोर्चामधील ते सर्व नेते त्यांच्याशी बोलून तुम्ही बोलता? झालेलं आमचं साहेब, झालेलं ना बोलणं. आज ना आम्ही बोललो, आम्ही काय बोललो, आम्हाला मुख्यमंत्र्याचं कन्फर्मेशन हवं आम्हाला. फॅक्स आहेत, फॅक्स पाठवा मुख्यमंत्री साहेबांनी. फॅक्स आहेत ना. तर ऐका, विषय असा आहे, या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून पनवेल तालुका प्रकल्प आणि राजे ही आताची गोष्ट नाही. आमचं म्हणणं एक आहे, 2016 मध्ये 23 ग्रामपंचायती 50 वाड्या वस्त्या संपादित होत असताना आमचा प्रचंड विरोध होता. 23 गावच्या सरपंचांनी त्यावेळी प्रचंड विरोध केला. का तर ही सर्वच्या सर्व गावं भूसंपादित झालेली आहेत, भूमिहीन झालेली आहेत. MIDC असेल, सिडको असेल, या भूसंपादित झाल्या कारणानं भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्या कारणानं आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जो दर होता तोच कर रचना असावी आमची मागणी आहे आणि कायदेशीर आहे. त्याचं कारण असं आहे, 1970 मध्ये आमच्या जमिनी भूसंपादित होत असताना आमचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची होती. शैक्षणिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, भौतिक विकास असेल, हा संपूर्ण विकासाची जबाबदारी शासनाची होती. आणि हे असताना सुद्धा आमच्यावरती जबरदस्तीने हा वाढीव जुलमी मालमत्ता कर आपण लावलेला आहे आणि गेल्या 5 वर्षापासून भूमिका घेतलेली आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, भूमिहीन आहोत. आमच्या विकासाची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासन असेल, महानगरपालिका आता आहे त्यांचीच आहे. आणि म्हणून ग्रामीण भागापुरता आम्ही बोलतो, ग्रामीण भागातल्या सर्वच्या सर्व गावांचा जो कर आहे हा ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणेच असावा ही मागणी आमची वारंवार आहे. आणि म्हणून आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी शास्तीच्या माध्यमातून केलेलं आहे. शास्ती म्हणजे काय? शास्ती म्हणजे दंड, व्याज. जो तुम्ही केलेला, जो आम्ही जो कर भरला नाही 8 वर्ष, त्याच्यावर तुम्ही व्याज लावला, दंड लावला, तो तुम्ही 90% कमी करण्याची भाषा करताय. आमची भाषा ती नव्हती. आमची भाषा आहे कर कमी करण्याची. आणि म्हणून ही भूमिका या 23 गावच्या जवळपास 50 गावांची भूमिका आहे. हे राज्य शासनाला माहिती नाहीये का? हे राज्य शासनाला माहिती आहे, नगरसेवकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. पण झोपेचं सोंग घेतलेलं या नगरसेवकांना असेल किंवा आमदारांना असेल, आज आम्हाला जाग आणून द्यायची आहे. मुख्यमंत्र्यांचं नाव आलं शास्त्री
चालेल चालेल. पुढे जाऊ दे पुढे चला नाही नाही चालत पत्रकार थोडं तुम्ही अंतराने पुढे थोडं अंतर पुढे हो ऐका हो दादा मागे वा एक लाईन चालला सरळ बस हो दादा एक साईडला एक लाईनीचं अन्यायकारक प्रॉपर्टी भाजप सरकारचा दादा एक साईड महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा
खाली डोकं वर पाय भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर